कार्यकर्ते आणि समाजसेवक यांच्याकडून कष्टकरी महिलांची, कामगारांची सरकारी योजनांच्या नावाखाली लूट। काही कष्टकरी महिलांनी याबाबत महेशदादा पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर राष्ट्रवादी पुणे शहर उपाध्यक्ष, साम्राज्य प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष महेशदादा पाटील यांनी कामगार आयुक्त यांना निवेदन देऊन चौकशी करून कारवाई झाली पाहिजे असे निवेदन दिले। नमस्कार, मी महेश पाटील, अध्यक्ष साम्राज्य प्रतिष्ठान। येरोड्यामधील नागपूरचा हाऊसिंग बोर्ड, पंचशील नगर या विभागातील दयावान चौक मित्रमंडळ, पंचशील नगर, प्रतीकनगर या भागामध्ये काही नामांकित सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून सरकारी ज्या योजना आहे त्या योजनांची नोंदणी चालू आहे। परंतु संतापजनक प्रकार यामध्ये असा घडला की या नोंदणी सर्व सरकारी या मोफत स्वरूपात असून बोर्ड सुद्धा यांनी मोफत स्वरूपातच लावले, परंतु त्या ठिकाणी 10,000च्या अनुदानाकरिता 3,500 रुपये त्या लाभार्थ्याकडनं मागितले जातात। 25,000च्या अनुदानाकरिता त्या लाभार्थ्याकडनं 7,000 रुपये मागितले जातात आणि बांधकाम मजूर नोंदणीकरिता अगोदर 120 रुपये घेतले जातात। ते ठीक आहे, तुमचं स्कॅनिंग असेल, मॅन पॉवरचा खर्च असेल, परंतु त्याच्या अंतर्गत जे मोफत भांड्यांचं किट मिळणार आहे त्याला घर संसार असे म्हणतात। त्या घर संसाराच्या किटच्या बाबतीमध्ये 1,600 रुपयाची मागणी केली जाते। हा अतिशय संतापजनक प्रकार या ठिकाणी चालू आहे। मला कोणत्याही कार्यकर्त्याचं सामाजिक राजकीय आयुष्य खराब करायचं नाहीये, परंतु ह्या लोकांनी ज्या ज्या महिलांकडनं पैसे घेतलेले असेल, मी स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो, त्या महिलांचे पैसे यांनी परत करावे। या बाबतीत मी पुणे जिल्ह्याचे उपायुक्त कामगारांचे गीते साहेब यांच्याकडे सुद्धा तक्रार केली। त्यांना तक्रार केल्यानंतर साहेबांनी सांगितले की सगळ्या योजना ज्या असतील त्या मोफत स्वरूपात राबविण्याचे काम शासनामार्फत सुरू असते। या बाबतीत आम्ही सर्व पेपरला डिक्लेअर सुद्धा करू व अशा बाबतीत कोणी जर पैसे घेत असेल तर त्या बाबतीमध्ये तुम्ही आमच्याकडे तक्रार करू, आम्ही कायदेशीर कारवाई त्या व्यक्तीवर करू, असे त्यांनी आम्हाला स्पष्ट सूचना आम्हाला केलेल्या आहे। मी पुन्हा पुन्हा विनंती करून सांगतो, ज्या ज्या महिलांचे पैसे या सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतलेले असेल त्या महिलांनी त्या ठिकाणी जाऊन ते पैसे मागावे। नसल देत त्यांनी साम्राज्य प्रतिष्ठानच्या कार्यालयात येरोडा या ठिकाणी यावं आणि त्या ठिकाणी तक्रार करावी। माझ्याकडे ऑलरेडी पैसे घेतल्यानंतर हे ऍडव्हान्सचे 1,500 रुपये घेतले, याबाबत माझ्याकडे स्क्रीनशॉट सुद्धा आहे। अशा पद्धतीने 1,500 रुपये अगोदर आणि 2,000 रुपये नंतर, 2,500 रुपये नंतर असे 3,500 रुपये मागण्याचं षडयंत्र आणि अशा पद्धतीतून सरकारच्या ज्या योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून पैसा जमवण्याचं काम एजंटचा सुळसुळाट हा मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे। याच्यात मुख्यमंत्र्यांनी सुद्धा लक्ष घालावे, गृहमंत्र्यांनी सुद्धा लक्ष घालावे, कामगार मंत्र्यांनी सुद्धा लक्ष घालावे आणि लक्ष घालून अशा पैसे कमवणाऱ्या लोकांना त्यांनी वेळीच धडा शिकवला पाहिजे, अशी मी सगळ्या आपल्या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यास विनंती करतो। असं ज्या महिलांची या ठिकाणी फसवणूक होत असते त्या महिलांनी पण आपलं स्वतःनी काळजी घेणं गरजेचं, त्यांनी पण अभ्यासपूर्वक काम करून त्यासाठी तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? मी महिलांना हेच ठिकाणी सांगू इच्छितो, ज्या ज्या महिलांना ते लोक फॉर्म सुद्धा दाखवत नाही, कोणत्या योजनेअंतर्गत ते भरतात किंवा फक्त आम्हाला पैसे द्या, तुमच्या खात्यात आल्यावर पैसे देऊ, आम्हाला पैसे द्या, तुमच्या खात्यात आल्यावर पैसे देऊ, फक्त पैशाचा बाजार हा चालवलेला आहे। महिलांनी सुद्धा याच्यामध्ये सतर्क राहिलं पाहिजे, त्यांच्याकडनं फॉर्म वाचून घेतला पाहिजे, पैसे देताना सुद्धा त्यांनी विचारलं पाहिजे याची काही पावती आहे का। ते लोक पावती सुद्धा देत नाही, कोणत्याही प्रकारची पावती न देता पैसे जमा करण्याचं हे काम या ठिकाणी चालू आहे। अच्छा, ज्या महिलांचे जर यांनी पैसे वापस पुन्हा परत केले नाही त्या लोकांनी, तर त्यानंतरच आपण कारवाई करू? महिलांच्या बाबतीत यांनी जर त्यांचे पैसे परत दिले नाही तर माझ्याकडे 6 ते 7 महिला आहे, त्यांनी तिथं जाऊन 1,500 रुपये आणि बाकीचे पैसे दिलेले आहेत। त्या महिलांना घेऊन मी पोलीस कंप्लेंट करेल, CP साहेबांकडे जाईल आणि CP साहेबांना मी विनंती करेल यांची तक्रार लिहून घेऊन ज्या ठिकाणावर, ज्या कार्यालयात जाऊन यांनी पैसे भरलेले त्या 420च्या अंतर्गत त्यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा आणि हे प्रकरण उघडकीस आणावे। मी तर हेही ऐकलं, जवळजवळ 2,000 फॉर्म त्यांनी भरलेले आहे। जर 3,500 नुसार आणि 1,600 रुपयानुसार जर आपण जर कॅल्क्युलेशन केलं, 1,80,00,000 रुपयाचा हा सगळ्यात मोठा कामगारांचा व सरकारी योजनांचा घोटाळा पुणे शहरात चालू आहे। तुम्हाला असं वाटतंय का जे कार्यकर्ते किंवा जे लोक असतील किंवा पदाधिकारी असतील की ते असे पैसे घेऊन त्यांचा उदरनिर्वाह करतात म्हणून असं वाटतंय का आपल्याला? याच्यामध्ये अनेक गोष्टी या ठिकाणी याच्यापूर्वी घडत आलेल्या आहे। झाड तोडायचे यांचा रेट लिस्टच आहे, झाड तोडायचे 3,000,
नळ कनेक्शन घेण्याचे 6,000, 1 इंची, अर्धा इंची असे अनेक प्रकार मी या पूर्वीसुद्धा उघडकीस आणून ते बंद केले. ह्या लोकांचा उदरनिर्वाह ह्याच बेसवर चालतो. टपरी धारकांना सुद्धा मी तुला लायसन मिळवून देतो, मला 50,000 रुपये दे, असे सुद्धा प्रकार ह्या ठिकाणी चालतात. नाही दिलं तर अनेक टपरी धारकांना दमदाटी करण्यात येते, तुझी टपरी आठवल, तुला हे कर. हे अतिशय मोठं जाळं पसरलेलं आहे. इथं आज सुरुवात आहे. असे अनेक पुरावे माझ्याकडे या ठिकाणी आहे. ते पुरावे घेऊन मी भविष्यात नक्कीच आपल्या समोर येईल आणि सगळे प्रकार मी उघडकीस काढेन. आज तुम्ही जे पाऊल उचललेलं आहे, तुम्हाला असं वाटत नाही का की कुठं ह्या सर्व लोकांकडून आपल्या जीवाला धोका वाटू शकतो म्हणून? ह्या प्रकरणानुसार मी जे काही करतोय त्याच्यामुळे जर माझ्या जीवाला जर काही धोका झाला तर त्याला जबाबदार संपूर्णपणे ज्या ठिकाणी या नोंदण्या झाल्या, मी नाव नंतर घेईल, नावानिशी सुद्धा मी तक्रार करेल जर मला कधी तसं जाणवलं. पण भविष्यामध्ये माझ्या जीवाला काही धोका झाला या आजच्या प्रकरणामुळं, आजच्या बाईटमुळं, ज्या ठिकाणी या नोंदण्या झाल्या, ज्यांच्या ऑफिसवर या नोंदण्या झाल्या त्यांनाच याच्यामध्ये गृहीत धरण्यात यावं असं मी पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा माझं आवाहन करतो. 10,000चे अनुदानाचे. पण त्यासाठी आता 1500 रुपये भरायचे. त्याच्यापैकी तुम्हाला 6,500 रुपये भेटतील पहिले टप्पा. 6,500 कसे तुम्हाला आता 1500 रुपये तुम्ही भरले तर तुमच्या अकाउंटला 5 होतील. तुमच्या अकाउंटला पैसे आले तर मला इथं 2,000 रुपये आणून द्यायचे. मग 25,000ला किती द्यायचे? 7,000 रुपये, 18,000 रुपये तुमच्या अकाउंटला.